नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटच्या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत करते। सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। महाविकास आघाडीतील अनेक जण शिवसेना भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा। विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद हे शिवसेनेलाच मिळणार, अंबादास दानवे यांचं वक्तव्य। साताऱ्यातील म्हसवड येथे भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते मानदेशी स्टेडियमचं उद्घाटन। आणि सैफ, करीना, आलिया, रणबीर पंतप्रधानांच्या भेटीला, तर तैमूर जहेसाठी मोदींकडून खास गिफ्ट। आता पाहूयात सविस्तर वृत्त। महाराष्ट्रात सरकार स्थापन होऊन आठवडा झाला, मात्र तरीही अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही। त्यामुळे मंत्रिपदावरून महायुतीत रस्सीखेच सुरू असल्याचं बोललं जातंय। यावरून आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच आता महाविकास आघाडीला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते। महाविकास आघाडीचे काही खासदार आता भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे। गट नेता करणे हा ज्या त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न असून अद्याप गट नेते ठरले नाहीत। विधान परिषदेमध्ये आमचे जास्त आमदार आहेत, त्यामुळे विधानसभेचं विरोधी पक्षनेते पद हे शिवसेनेलाच मिळणार, अशी माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। हे बघ, गटनेता करणं हा ज्याच्या त्याच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे। होईल ही काही बातमी नाही आहे, अजून झालं नाही ही बातमी खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर। त्याच्यामुळे होईल ही काही बातमी नाही आहे। ज्याच्या त्याच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न असतो, त्याच्या पक्षाचा गटनेता कोण असावा। विधान परिषदेमध्ये हा विरोधी पक्ष नेत्याचा विधान परिषदेमध्ये दादा तुमचे 7 आमदार आहेत, काँग्रेसचे 8 आमदार आहेत आणि पवार गटाचे 5 आहेत। विधानसभेमध्ये तुमचे 20, शरद पवारांचे 10 आणि काँग्रेसचे 16 आहेत। त्यामुळे हा पेच असं काय नाही, शिवसेनेचे आमदारांची संख्या 8 आहे, आपल्या माहितीच तो 7 नाही, आणि काँग्रेसच्या आमदारांची संख्या 7 आहे। परिषदेमध्ये काँग्रेस 7 आहे आणि शिवसेना 8 आहे। त्यामुळे हे पद तुमच्याकडेच आहे, काही विशेष येत नाही। विधानसभेत सुद्धा विरोधी पक्षनेते पद शिवसेनेला हे पण अजून या सगळ्या गोष्टीत मागणी केलेली आहे। आता मागणी केल्यानंतर सरकार आणि विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात त्याच्यावर अवलंबून आहे। राज्यातील अवाढव्य वीज दरावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला घेरलंय। इतर राज्यांपेक्षा आपल्या महाराष्ट्र राज्यात सध्या वीज महाग मिळत असल्याची ट्विट करत आत्ताच्या सरकारकडे प्रचंड बहुमत आहे, त्यामुळे वीज दर कमी करण्यात आता कोणतीही अडचण नसावी असा टोला त्यांनी यावेळी लगावलाय। वीज बिलात 30% कपात करणार, 5 वर्षे शेतकऱ्यांना मोफत वीज देणार असं म्हणणारे आता प्रचंड बहुमताने सत्तेत बसलेत। सध्या राज्यात असलेला अवाढव्य वीज दर कमी करण्यात आता सरकारला कोणतीही अडचण नसावी असं म्हणत त्यांनी हे ट्विट केलंय। लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर बारामतीत पवार विरुद्ध पवार याचा पुढचा अध्याय पाहायला मिळणार आहे। बारामतीत पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांचा वेध लागलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढण्यासाठी दोन्ही पक्ष आता पुन्हा एकदा आमने सामने येण्याच्या तयारीत आहेत। लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना धूळ चारल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवारांनी शरद पवारांच्या उमेदवाराला धूळ चारली। त्यानंतर आता दोन्ही पक्षांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने तयारीला सुरुवात झाली आहे। बारामतीत जय पवार आणि युगेंद्र पवार हे दोघे दौरे करताना दिसत आहेत। बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ, पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। सुवरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा
बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. क्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. सातारा जिल्ह्यात म्हसवड येथे समाजसेविका चेतना सिन्हा यांच्या मानदेशी फाउंडेशन संचलित मानदेशी चॅम्पियन्स क्रीडा संकुलास भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी पत्नी अंजली आणि मुलगी सारा यांच्या सोबत भेट दिली आहे. म्हसवड येथे मेगा सिटीत नव्याने तयार केलेल्या आधुनिक स्टेडियमचं उद्घाटन सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते करण्यात आलंय. यानंतर क्रीडा संकुलातील मैदानावर क्रीडा प्रशिक्षणासाठी असलेल्या नवोदित खेळाडूंशी सचिन तेंडुलकर यांनी संवाद देखील साधलाय. याचबरोबर मुलांसमवेत सचिन आणि मुलगी सारा हिने रस्सी खेळातही सहभाग नोंदवलाय. भंडारात वेधशाळा नसल्याने जिल्ह्यातील हवामान विषयक आकडेवारीकरिता जिल्हा प्रशासनाला वारंवार नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्रात संपर्क साधावा लागत होता. मात्र आता भंडारा जिल्ह्यात हवामान खात्याची स्वतंत्र वेधशाळा कार्यान्वित झाल्याने शेतकरी, व्यापारी आणि उद्योजकांना या वेधशाळेचा फायदा होणार आहे. भंडारात याआधी हवामान विभागाची वेधशाळा नसल्याने शेतकऱ्यांना पेरणी आणि पीक काढणीसाठी हवामानाचा अचूक अंदाज घेता येत नसल्याचं पाहायला मिळत होतं. मात्र आता शेत पिकाचं नुकसान त्यामुळे होत होतं. आता याची चिंता मिटल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मुळात भारतीय हवामान खात्याद्वारे जे काही आपण तापमान किंवा जे काही हवामान विषयक माहिती घेत असतो त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा काही विशिष्ट ठिकाणी हवामान विभागामार्फत वेधशाळा स्थापित करण्यात येते आणि त्याच्याद्वारे त्या ठिकाणचा डेटा घेऊन एकत्रित करतात आणि त्याच्या अनुषंगाने ते भाकितं वर्तवित असतात. परंतु आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या मुख्यालयात विशेषतः भारतीय हवामान खात्याची वेधशाळा आतापर्यंत नव्हती. त्याच्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी माननीय श्री संदीप कदम साहेब, तत्कालीन खासदार श्री सुनीलजी मेंढे सर यांनी पुढाकार घेऊन भंडारा जिल्ह्याकरिता हवामान विभागाचे जे केंद्र शासनाच्या अखत्यारीत आहे वेधशाळा स्थापन करण्याकरिता पुढाकार घेतला आणि त्या अनुषंगाने आवश्यक सर्व प्रकारचे पत्रव्यवहार आणि वरिष्ठ कार्यालय यांच्यासोबत संपर्क साधला. त्याच्या अनुषंगाने आजच्या घडीला एक साधारणतः 3-4 महिने झाले आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये भारतीय हवामान खात्याची वेधशाळा या ठिकाणी कार्यान्वित झालेली आहे. त्या अनुषंगाने काही वर्षानंतर भंडारा जिल्ह्याचं नाव हे भारतीय हवामान खात्याच्या संकेतस्थळावर त्यांच्या सगळ्या जे काही व्हॅलिड अशा प्रकारे प्लॅटफॉर्म्स आहेत, ऍप्लिकेशन्स आहेत, त्याच्यावर भंडारा जिल्ह्याचे तापमान, हवामान याच्याबद्दलची माहिती आता आपल्याला पाहण्यास मिळत आहे. बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील आणखी एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यातून अटक केली आहे. प्रतीक भीमराव घुले असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. तर जयराम माणिक चाटे आणि महेश सखाराम केदार हे आरोपी अगोदरच पोलिसांनी अटक केले होते. या प्रकरणात 3 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना आता यश आलंय. आरोपी प्रतीक हा खून केल्यानंतर पुण्याच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे आणि या आरोपीला आज न्यायालयात हजर केले. नाशिकच्या नांदगाव पंचायत समितीमध्ये दप्तर तपासणीचा अहवाल चांगला देण्यासाठी आणि निलंबित कर्मचाऱ्याची कार्यालयीन चौकशी मिटवण्याच्या मोबदल्यात 8,000 रुपयांची लाच घेणाऱ्या सहाय्यक प्रशासक अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले. तक्रारदारकांनी दिलेल्या माहितीनुसार सापळा रचून नवले याच नांदगाव पंचायत समिती कार्यालयातून लाचेची रक्कम स्वीकारताना रंगे हात पकडण्यात आले. या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात या अधिकाऱ्याच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये
मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित घडामोडी. गोंदिया वन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मुंडीपार येथील चिराग पटेल यांच्या संदल वेअर हाऊस येथे अवैधरित्या सागवानी लाकूड तोडून आणून त्याची विक्री करण्यात येत होती. वन विभागाच्या टीमने या ठिकाणी छापा टाकल्यावर त्यांना सागवान लाकूड आढळून आलाय. या संदर्भात कुठलीही कागदपत्रे नसताना हा लाकूड अवैधरित्या कापला गेला असून या ठिकाणी लपवून ठेवला असावा असा प्राथमिक अंदाज वन विभागाने वर्तवलाय. या लाकडाची एकूण किंमत ही 3 लाख रुपये इतकी असून वन विभाग पुढील तपास करत आहे. तर काय सांगाल, आज गोंदिया वन विभागामध्ये अवैधरित्या कापलेला सागवान आणण्यात आलेला आहे. किती नग तो हे सागवान आहे, काय सांगाल? आम्हाला गुप्त माहिती मिळालेली होती की अवैधरित्या सागवण कापून गोंदियामध्ये येणार आहे आणि आजूबाजूला स्टोअर करून ठेवलेलं आहे. त्यानुसार आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांसोबत, वन कर्मचाऱ्यांसोबत तिथे जाऊन चौकशी केली. आता मुंडीपार गावाच्या बाजूला एक संदल वेअर हाऊस आहे. त्या वेअर हाऊसमध्ये माल लपवून ठेवल्याची माहिती होती. त्यानुसार आम्ही तिथे गेलो आणि तपासणी केली तर तिथे साग प्रजातीचे 22 लाकडं लपवून ठेवण्यात आलेली होती. तर ते आम्ही चौकशी केली, विचारपूस केली आणि त्यामध्ये ते अवैधपणे कापून आणल्याचं माहीत झालं. त्यानुसार मग आम्ही ती जप्तीची कारवाई केली आणि ते कुठून आलं, काय आलं, कोणी आणलं याची आता चौकशी चालू आहे. तर किती आरोपीचा समावेश आहे त्याच्यामध्ये? सध्या चौकशी चालू आहे. किती आरोपी आहे हे आता सांगता येणार नाही. चौकशी अंती सगळं ते कळेल. आणि प्राथमिक चौकशीमध्ये असं समजलेलं आहे की हा माल मध्य प्रदेश सीमेवरून कापून आणलेला आहे. अंदाजे किती लक्ष रुपयाचा हा माल पकडण्यात आला आहे? हा 3 लाख रुपयाचा माल आहे. महाराष्ट्रात 5 बोगस कंपन्यांकडून 11 जिल्ह्यात औषध पुरवठा झाल्याची बाब समोर आल्यानंतर आता अनेक नवनवीन पुरावे देखील समोर येत आहेत. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई मधील शासकीय स्वराती रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर तपास सुरू झाला असून उत्तराखंड आणि आंध्र प्रदेश मध्ये या बोगस औषधांची निर्मिती होत असल्याचं समोर आलंय. मात्र या कंपन्या अस्तित्वातच नसून पुरवठा झालेल्या जिल्ह्यात रायगडचा देखील समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक अंबादास देवमाने यांनी दिली आहे. सर, काय सांगाल एकंदरीत ज्या बीडच्या अंबाजोगाई येथील शासकीय स्वराती रुग्णालयात ज्या बनावट औषधांचा पुरवठा झाल्यानंतर दररोज नवनवीन खुलासे समोर येत होते. ज्या 5 बोगस कंपन्या औषधा पुरवत होते त्या औषध कंपन्यांनी एकूण राज्यातल्या 11 जिल्ह्यांमध्ये हा औषध पुरवठा केलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्या रायगड जिल्ह्याचा देखील समावेश असल्याचं कुठेतरी समोर येते. नाही, आज सकाळी वृत्तपत्रामध्ये अशी एक बातमी आलेली आहे. त्याच्यामध्ये तुळजाभवानी यात्रेच्या दरम्यान जो काय औषध विविध जिल्ह्यातून पुरवले होते त्याच्यामध्ये अमॉक्सिसिलिन नावाची औषधी पुरविण्यात आली होती. रायगड जिल्ह्यातूनही त्यावेळेस ती औषधी पुरविण्यात आली होती. पण ह्या ज्या 5 कंपन्या वृत्तपत्रामध्ये नमूद केलेल्या आहेत त्यापैकी त्या कंपनीची ती औषधी या जिल्ह्यातून पुरविण्यात आली नव्हती. आता संध्याकाळपर्यंत आमच्याकडे जी काय आम्ही माहिती किंवा जुन्या रेकॉर्डची छाननी केली त्याच्यावरून हे निदर्शनास आलेलं आहे. सर, राज्यात अशा सातत्यानं गोष्टी घडत आहेत ज्या बनावट औषध कंपन्या त्यांच्यावर कारवाई देखील कृती होते. मात्र अशा पुन्हा एकदा बोगस कंपन्या तयार होऊन औषधाचा साठा करतायत किंवा पुरवठा करतायत. अशा पद्धतीनं पाऊल उचलणं गरजेचं आहे. हे याच्यामध्ये आरोग्य विभागाला वेगवेगळ्या औषधी निश्चितपणे खरेदी कराव्या लागतात. याची वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्तरावर खरेदी होते. तर ह्या औषध खरेदी करताना त्याचं जे काय ज्या कंपन्याकडून हे औषध पुरवलं जातात त्याचं स्टँडर्ड किंवा त्याची विश्वासार्हता चेक करूनच ह्या औषधी खरेदी कराव्या असं वाटतं.
जालन्याच्या जळगाव सोमनाथ येथील विलास भुतेकर यांच्या बायकोने लाडकी बहीण योजनेचं नाव नोंदणी करताना नवऱ्याचा आधार नंबर टाकला होता. त्यानुसार आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यात 5 डिसेंबर रोजी लाडकी बहीण योजनेचे 7,500 रुपये जमा देखील झाले. मात्र त्यानंतर आज भुतेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधून बँक खात्यात जमा झालेले 7,500 रुपये महिला आणि बाल कल्याण विभागाला परत करत आपल्या बायकोचं अकाउंट अपडेट केलंय. भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील मोठे शोमॅन राज कपूर यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त कपूर कुटुंबियांनी 14 डिसेंबरला RK फिल्म फेस्टिवल ठेवला. या फिल्म फेस्टिवलसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रण देण्यासाठी सैफ, करीना, आलिया, रणवीर दिल्लीतील पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले होते. संपूर्ण कपूर कुटुंबीय यावेळी एकत्र दिसला. पंतप्रधान मोदी आणि कपूर कुटुंबियांच्या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या बातमीसह वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.